महाराष्ट्रातील सर्व मित्रमैत्रिणींसाठी मी घेऊन आलो आहे न्यू फिजिक्स नावाचा चॅनल, ज्याच्यावर आपण मराठीमध्ये फिजिक्स शिकणार आहोत. तर जास्त वेळ न घेता आपण चालू करूयात. पण हे सगळं सांगण्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगेल. त्या गोष्टीमधून तुम्हाला फिजिक्स म्हणजे काय, सायन्स म्हणजे काय, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे सर्व सब्जेक्ट का आलेत सायन्समध्ये हे समजण्यास मदत होईल. तर बघा, गोष्ट जी आहे ती प्राचीन भारतामधली आहे. ज्या टायमाला भारतामध्ये गुरु शिष्य परंपरा होती. गुरु शिष्य परंपरा म्हणजे आश्रम व्यवस्थेमध्ये अगोदर होते. आश्रम असायचं, त्याच्यामध्ये एक गुरु असायचे आणि बाकीचे शिष्य असायचे, जे की सगळे शिष्य आईवडील त्यांचे काय करायचे, धान्य वगैरे द्यायचे त्यांना आणि ते शिकवायला पाठवायचे. जसं की आपण पाठवतो आता फीस वगैरे देऊन, त्या टायमाला पद्धत थोडी वेगळी होती. मग त्याच्यामध्ये एक जो शिष्य होता त्याला भरपूर प्रश्न पडायचे. त्याच्यामधला एक शिष्य उठला तो आणि गुरुजींना जाऊन त्यांनी प्रश्न विचारला की गुरुजी, हे जग जे आहे ते कशापासून बनलेलं आहे, प्लीज मला कृपा करून सांगा. हे जग कशापासून बनलं, ह्याचे नियम काय, हे कसं काम करतं, हे जरा कृपा करून तुम्ही सांगितलं तर बरं होईल. तर गुरुजी त्याला काय म्हणतात, ठीक आहे बस एक काम कर, मी जेवढं सांगतोय ते शांततेत ऐक आणि आपण काय करू, जास्तीत जास्त प्रॅक्टिकल नॉलेजवर भर देऊयात. प्रॅक्टिकल नॉलेज म्हणजे काय रे, तू स्वतः प्रयोग कर, स्वतः समजून घे, कुणावरही विश्वास ठेवू नको, अगदी माझ्यावर देखील विश्वास ठेवू नको. तर विद्यार्थी म्हणला ठीक आहे, शिष्य म्हणला ठीक आहे गुरुजी, काय करू सांगा. गुरुजी त्याला काय म्हणले, पळत पळत जा, आपल्या आश्रमाच्या बाहेर एक वीटभट्टी आहे, तिथून एक वीट घेऊन ये आणि वीट घेऊन आल्यानंतर तुला मी ते सांगेल. तो विद्यार्थी पळत पळत गेला, त्याने वीट घेऊन आला. वीट घेऊन आल्यानंतर गुरुजी काय म्हणले, आता ह्या विटेचे काय कर तू, ही जी वीट आहे ह्याचे 2 तुकडे कर आणि त्यातला एक तुकडा जो आहे तो फेकून दे. राहिलेला जो तुकडा आहे तो तुझ्या गाडीत ठेव. परत त्याचे 2 तुकडे कर, परत एक तुकडा फेकून दे, परत ते राहिलेला तुकडा आहे त्याचे परत 2 तुकडे कर, परत एक दुसरा तुकडा फेकून दे, परत छोटा छोटा, असं करत करत तो जो विद्यार्थी आहे एकदम छोट्या कणावर येऊन पोचला. आणि गुरुजी म्हणले, आता ह्याचा अजून एक तुकडा कर. तो एवढा छोटा कण होता की तो गुरुजीला एकदम शांततेत विनम्र पद्धतीने बोलला की गुरुजी माफ करा, मी ह्याच्या पुढे त्याचे तुकडे काय करू शकत नाही. तर गुरुजी म्हणले, ह्याच्या पुढे तुला अजून खूप वेळा तुकडे करावे लागतील आणि एक असा कण येईल की तिथं आता तुकडा करणं शक्य नाही, अशक्य होऊन जाईल. तो जो तुकडा आहे त्याच तुकड्याचं नाव आहे अणू, किंवा तो जो कण आहे त्याचं नाव आहे अणू. त्याला इंग्रजीमध्ये ॲटम असं म्हणतो आपण. काय म्हणतो त्याला, ॲटम. आणि हा जो ॲटम आहे दॅट इज द बेसिक एलिमेंट ऑफ युनिवर्स, दॅट इज अ बेसिक ब्लॉक ऑफ एलिमेंट ऑफ द युनिवर्स. म्हणजेच काय, पूर्ण जग ह्या कणांपासून बनलेलं किंवा छोट्या ॲटमपासून बनलेलं आहे आणि हा कणच पूर्ण जग निर्माण करतो. जर हे तुला समजून घ्यायचं असेल, ह्या ॲटम किंवा हे सगळं ह्याची फिजिकल प्रॉपर्टी, फिजिकल म्हणजे काय रे, तो अणू दिसतोय कसा, त्याच्याभोवती किती इलेक्ट्रॉन फिरतायत, काय आहे न्यूक्लियस वगैरे, हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुला फिजिक्सचं नॉलेज असणं खूप आवश्यक आहे. फिजिक्स म्हणजेच काय रे, भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्राचं नॉलेज तुला असणं खूप आवश्यक आहे. तो जो विद्यार्थी होता त्याने परत एक प्रश्न विचारला, हां गुरुजी, मला कळलं की अणूपासून पूर्ण जग बनलेलं आहे, पण जर हे अणू सगळे समान असतील तर हे सगळं जग समान का नाही, म्हणजे तुम्ही समान, मी समान, सगळं समान दिसायला पाहिजे. या ठिकाणी असलेला टेबल सारखंच खुर्ची पण असली पाहिजे होती, जी की लाकडाची पण हे लोखंडाचे, सगळ्या अणूपासून म्हणलं तर सगळं समान दिसायला पाहिजे होतं. हे वेगवेगळं का दिसतं, एवढी जगामध्ये विविधता का दिसते. तर गुरुजी काय म्हणले, हे समजून घ्यायचं असेल तर हे अणू जे आहेत किती प्रकारचे आहेत, 118 प्रकारचे आहेत. मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये 118 प्रकारचे काय आहेत, एलिमेंट आहेत. त्याच्यामध्ये 92 जे आहेत ते काय आहेत रे, नैसर्गिक सापडणारे आहेत, म्हणजे निसर्गता ते सापडतात. बाकीचे जे आहेत ह्याच्या पुढचे 93च्या पुढचे ते लॅबमध्ये माणसाने बनवले आहेत, म्हणजे आर्टिफिशियल आहेत. हे 92 जे आहेत ते हायड्रोजनपासून ते युरेनियमपर्यंत, म्हणजे हायड्रोजनचा नंबर 1 आणि हे 92, हे जे सर्व एलिमेंट आहेत ह्या एलिमेंटच्या कॉम्बिनेशनपासून हे जग बनलेलं आहे. जसं की आपण नंबर शिकतो, काय रे, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9, हे जे 10 नंबर आहेत, हे 10 नंबर यूज करून किंवा 10 नंबर वापरून आपण इन्फानाईट नंबर बनवतो. तसंच विचार करा, हे 92 एलिमेंट जे आहेत ह्याच्या कॉम्बिनेशनपासून काय काय बनत असेल. इन्फानाईट म्हणजे आपण माणूस न मोजू शकणाऱ्या गोष्टी, ह्याच्यापासून पदार्थ बनणार वेगवेगळे. ठीक आहे. तर मग हे जर तुला समजून घ्यायचं असेल तर तुला केमिस्ट्रीचं नॉलेज असणं खूप आवश्यक आहे. केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र. हे शब्द खूप मला आवडतो, का माहिती आहे का. केम म्हणजे रसायन आणि मिस्ट्री म्हणजे रहस्य. रसायनाबद्दलचे रहस्य शोधून काढणं म्हणजे केमिस्ट्री होय. तर तुला हे केमिस्ट्रीबद्दल नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. तो म्हणला, गुरुजी मला ह्या दोन्ही विषयाबद्दल अजून जास्त शिकायचं, काय करावं लागेल.
तो गुरुजी म्हणले बघ हे विषय तुला डायरेक्ट शिकता येणार नाहीत, ह्यासाठी काय करावं लागेल बघ, आपण हे 2 विषयांचं नाव काढताच आपल्याला बघ किती संख्या आल्या रे इथे, 118 192 हे नंबर जुने. म्हणजेच काय, तुला मॅथमॅटिक्स बद्दल नॉलेज पाहिजे. मॅथमॅटिक्स नावाचं जर टूल तू घेतलं तर हे विषय तुला एकदम चांगल्या पद्धतीनं समजतील. म्हणजेच तुला काय रे, मॅथमॅटिक्स पण माहिती पाहिजे, म्हणजे गणित माहिती पाहिजे. गणितामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेक्टर ह्या क्वांटिटीज आहेत, त्या क्वांटिटी समजणं आवश्यक आहे, तरच तुला फिजिक्स आणि केमिस्ट्री समजेल. तो म्हणला गुरुजी मला कळलं आता की बाबा हे 3 विषय आले तर मला ह्या विश्वाबद्दल सगळं समजेल, तर मी आजपासून तुमच्याकडे दररोज फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स शिकण्यासाठी येईल. पण तरी पण माझा एक प्रश्न अजून आहे. तर गुरुजी म्हणतात परत विचार, काय आहे प्रश्न तुझा. तर गुरुजी जसा विचारतो विद्यार्थी, गुरुजी ठीक आहे मला हे समजलं की हे अणूपासून सगळं बनलंय, पण हे जे मास आहे आपलं किंवा मी जिवंत माणूस आहे, हे जीव हे झाडं कशी बनले, मग जर सगळं अणूपासून बनले तर हे पण कशापासून, अणूपासूनच बनलंय का. गुरुजी म्हणले नाही, ह्याच्यासाठी तुला अजून डबल एक प्रयोग करावा लागेल. आपल्या आश्रमाच्या पाठीमागे एक तळ आहे, तिथून जाऊन एक बेडूक किंवा मासा घेऊन ये, तुला ह्या प्रश्नाचं उत्तर देतो. तो विद्यार्थी परत पळत जातो, एक बेडूक घेऊन येतो. गुरुजी काय करतात, म्हणतात ह्याचे परत तुकडे करा अजून. मग काय करतो तो, परत त्याचा एक तुकडा करतो, फेकून देतो, परत 2 तुकडे करतो, परत एक फेकून देतो, असं करत करत तो पुन्हा एकदा एका छोट्या कणावर येऊन पोहोचतो. गुरुजी म्हणतात परत ह्याचा एक तुकडा कर. तो अतिशय विनम्र पद्धतीनं गुरुजींना हात जोडून बोलतो की गुरुजी मला माफ करा, आता ह्याच्या पुढे मी ह्याचे काय तुकडे करू शकत नाही. गुरुजी म्हणले ह्याचे अजून तुकडे करावे लागतील, जोपर्यंत असा कण येईल की त्याचा आता तुकडा होणं अशक्य आहे. आणि तोच तुकडा म्हणजे लाईव्ह ॲटम. लाईव्ह ॲटम, लाईव्ह ॲटम म्हणजेच काय, सेल असं म्हणतात त्याला, म्हणजेच पेशी. आणि त्याचे कार्य वेगळे आहेत, त्याची रचना वेगळी आहे. हे जर तुला समजून घ्यायचं असेल तर तुला बायो हा विषय म्हणजे बायोलॉजी हा विषय येणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामध्ये वनस्पती आणि प्राण्यांचा अभ्यास केला जातो. जर हे तुला 4 विषय येत असतील तर ह्या विश्वाबद्दल, ह्या जगाबद्दल तुला सर्व माहिती मिळून जाईल, असं त्यांनी त्या विद्यार्थ्याला सांगितलं. मग आता आपण बघूयात ह्याच्यामधला जो फिजिक्स हा विषय आहे, ह्या विषयाबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.